बदलापूर रेल्वे स्थानक क्रमांक 1 वरील होम प्लॅटफॉर्मचा प्रश्न सध्या प्रवासी, स्थानिक नागरिक आणि प्रशासन याच्यातील चर्चेचा विषय ठरला आहे। स्थानिक आमदार श्री किसन कथोरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की वस्तुस्थिती पाहून योग्य निर्णय दिला जाईल, तसेच रेल्वे प्रशासनाची या संदर्भात बोलण्याची आवश्यकता आहे। त्यांच्या या वक्तव्यावरूनच स्पष्ट होत आहे की रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी फारशी सल्लामसलत केलेली नव्हती आणि ही बाब चिंताजनक आहे, कारण कोणतेही स्थानिक विकास काम किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं ही एक मूलभूत आवश्यकता आहे, खास करून जेव्हा त्या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर होतो तेव्हा पारदर्शकतेचा अभाव आणि संवादातील तुटवडा अधिकच गोंधळ निर्माण करतो। सध्या प्रवाशांना होणारी गैरसोय ही केवळ अरुंद प्लॅटफॉर्ममुळेच नाही तर अचानक आणि कारण न उलगडलेल्या निर्णयांमुळे निर्माण झाली, असुरक्षितता आणि संभ्रमामुळे सुद्धा झालेली आहे। जर रेल्वे प्रशासनाने स्थानिक आमदार, खासदार, नागरिकांसोबत सुसंवाद साधला असता तर हा मुद्दा एवढा गाजलाच नसता। याच्या उलट जर प्रशासनाने ट्रेस पासिंगमुळे धोका वाढत असल्याचं कारण पुढे केलं असतं आणि त्यावर उपाययोजना करत असताना पर्यायी व्यवस्था पुरवली असती तर नागरिकही सहकार्याने या बदलाचा स्वीकार केला असता, पण नियोजनाअभावी आणि स्थानिक पातळीवर सल्लामसलत न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि विरोधाची भावना निर्माण झाली। ही परिस्थिती प्रशासनासाठी एक शिकवण ठरावी की कोणताही निर्णय हा केवळ तांत्रिक किंवा सुरक्षा दृष्टीने घेतला जातो तेवढाच पुरेसा नाही, तर त्याच्या अंमलबजावणीत लोकसहभाग, पारदर्शक संवाद आणि लोकप्रतिनिधींचा समावेश अनिवार्य असतो। आता तरी रेल्वे प्रशासनाने आमदार, खासदार, नागरिक संघटना आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून खुला संवाद साधावा आणि पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर उभारावी हीच अपेक्षा। असे केल्यास नागरिकांचा विश्वास परत मिळवता येईल आणि भविष्यातील विकास कामांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल।